आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपुरातील पांडुरंगाची आषाढी वारी सुरू झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून ह्या वाऱ्या मोठ्या प्रमाणात जात असतात। कोरोची गावातील यंत्रमागधारक ज्योतिराम शिंदे गेल्या 8 वर्षांपासून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या वारकऱ्यांना 8 ते 10 दिंड्यांना नाश्त्यासाठी वडापाव व चहा देतात। अतिशय चवदार असा नाश्ता शिंदे परिवार देत असतो। राजाभाऊ वडेवाले इचलकरंजीकर यांच्या मार्फत तयार करून वारकऱ्यांना वडे दिले जातात। हा नाश्ता पैलवान अमृतमामा भोसले, भाजप शहराध्यक्ष यांच्या हस्ते आज देण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारा विठ्ठल रुक्मिणी आषाढी वारीचे वेध सगळ्यांना लागलेत। पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाचे वारकरी वारीला जाऊ लागलेत। त्यांचे जागोजागी जंगी स्वागत होत आहे। प्रसाद नाश्ता दिला जातोय। कोरोची गावातील यंत्रमागधारक ज्योतिराम शिंदे हे गेल्या 8 वर्षांपासून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या सर्व वाऱ्यांना नाश्ता देतात। या नाश्त्यांमध्ये वडापाव व चहा दिला जातो। आज दिवसभरामध्ये 8 दिंड्यांना त्यांच्या वतीने नाश्ता पुरवला। हा नाश्ता इचलकरंजी भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या हस्ते देण्यात आला। वारकरी आपल्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने व्याकुळ झालाय। पांडुरंग हरी श्री हरीच्या गजरामध्ये सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत। आज हातलंगडी गावामध्ये या वारकऱ्यांची जंगी स्वागत करून राजाभाऊ वडेवाले इचलकरंजीकर यांनी व शिंदे परिवाराने त्यांना नाश्ता चहा पुरवला। समस्त वारकऱ्यांनी रिंगण सोहळा केला। पांडुरंगाचा गजर करत सप्ताह करत हातलंगडे दुमदुमून गेलं होतं। नाद मृदुंगाच्या गजरामध्ये सर्व वारकरी महिला पांडुरंगाच्या गजरामध्ये न्हाऊन गेल्या होत्या। आषाढी एकादशीची वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असते। पंढरपूरला जाण्यासाठी हा वारकरी आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेला असतो। कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जात असतात। त्यांना खाण्यापिण्याची सोय जागोजागी विठ्ठल भक्त करत असतात। त्याचप्रमाणे कोरोची येथील शिंदे परिवाराने गेल्या 8 वर्षांपासूनची ही परंपरा जोपासली आहे। प्रसाद घेत असताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता। यामध्ये युवा वर्गापासून ते वयोवृद्धांपर्यंत वारीमध्ये सर्वजण सामील झाले होते। वारीचं जागोजागी स्वागत करण्यात आलं। वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जागोजागी स्वच्छता मोहीम राबवली जाते। यावेळी पैलवान अमृतमामा भोसले, संतोष वाणी यांच्या हस्ते वारकऱ्यांना नाश्ता देण्यात आला। दरम्यान यावेळी विशाल शिंदे, आकाश शिंदे, राजाभाऊ वडेवाले यांच्या सहकार्याने हा नाश्ता वाटप करण्यात आला। वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी। शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट। वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा। प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत। पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी। फोन नंबर 97 62 95 71 72। या प्रदर्शनाला आजच भेट द्या।